एका भाऊंनी कमेंट केली होती. त्या भाऊंचं नाव निलेश विरुळकर आहे आणि त्यांनी असं म्हणलं होतं की भाऊ एक ना कांतारा या टॉपिकवर हॉरर स्टोरी आण. आता या टॉपिकवर हॉरर स्टोरी कशी आणायची की त्या मूवीचं जे बेस आहे ते दिसलं पाहिजे, त्याचा काहीतरी उल्लेख या स्टोरीमध्ये झाला पाहिजे. पण तुमची जी हॉरर स्टोरी आहे निलेश विरुळकर या भाऊंनी आपल्याला एक कमेंट केली होती आणि कमेंटमध्ये असं होतं की कांतारा मूवीवर एक हॉरर स्टोरी आणा, पण त्या हॉरर स्टोरीमध्ये भीती खूप जास्त असली पाहिजे आणि थोडीशी डिफरंटसुद्धा असली पाहिजे. तर भाऊंनी जशी इच्छा मांडली त्यांच्या इच्छेनुसार आपण एक स्टोरी बनवलेली आहे आणि ती स्टोरी जर तुम्हाला आवडली तर नक्की स्टोरीला लाईक करा. आता तुम्ही म्हणसाल की यार कांतारावर स्टोरी आहे म्हणल्याच्यानंतर जसा मूवी आहे त्या प्रकारची ही स्टोरी असेल. नाही, मूवीमध्ये जे आहे त्याच्यामधला काही भाग या स्टोरीमध्ये आहे, पण स्टोरी पूर्णपणे डिफरंट आहे, जे की तुम्ही आजपर्यंत कुठेही ऐकली नसेल किंवा याच्यानंतर कुठेही तुम्ही ऐकणार नाहीत. आणि जर ऐकसाल तर ती आपली कॉफीच असेल, कारण की आपण आपल्या चॅनलवर कुठल्याही स्टोऱ्या कॉफी करत नाही. आपल्या स्टोऱ्या एकतर आपण स्वतः बनवतो, नाहीतर आपल्याला आपले सबस्क्रायबर युनिक पद्धतीनं स्टोऱ्या देतात. तर आजसुद्धा आपल्या भाऊंनी आपल्याला सांगितलेलं आहे की भाई कांतारावर एक हॉरर स्टोरी बनव, तर त्यांच्यासाठी आपण ही हॉरर स्टोरी बनवलेली आहे. जर तुम्हालासुद्धा तुमच्या आवडीच्या टॉपिकवर हॉरर स्टोरी पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स रिकामा पडलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मला सांगू शकता की भाऊ मला ना या गोष्टीवर हॉरर स्टोरी पाहिजे, तुम्हाला त्या गोष्टीवर हॉरर स्टोरी 100% मी देऊ शकतो. तर आता उशीर न करता आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, माझं नाव आशिष बुरसे आणि तुमच्या सर्वांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अनलाईक हॉरर स्टोरीज. तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की आपल्या या चॅनलवर काही काल्पनिक स्टोरी तर काही सत्य स्टोरी सांगतो. तरी पण आपलं म्हणणं असं असतं की बाबा या चॅनलवर तुम्ही जितक्या पण स्टोऱ्या बघता त्या सगळ्या काही मनोरंजन बघायला पाहिजे, मनोरंजन म्हणूनच तुम्ही त्या सगळ्या ऐकायला पाहिजे, जेणेकरून आपल्या जीवनावर आपल्या लाईफमध्ये काही त्यांचा प्रभाव पडणार नाही. जसं की आपण हॉलिवूड बॉलिवूडचे मूवीज बघतो ना, तशा प्रकारचं हे सुद्धा आपल्या लाईफमध्ये बघायला पाहिजे मनोरंजन म्हणून. तर आता एक प्रशांत नावाचा मुलगा असतो आणि त्याच्यासोबत त्याची एक गर्लफ्रेंड असते, तिचं नाव निधी असतं. प्रशांत आणि निधी हे दोघेही जण फिरण्यासाठी एका टुरिस्ट पॉईंटवर गेले होते आणि तो जो टुरिस्ट पॉईंट होता तो अशा ठिकाणावर होता, त्यांच्या घरापासून तो पॉईंट कमीत कमी 200 ते 250 किलोमीटर लांबवरचा होता. आता जी निधी आहे आणि जो प्रशांत आहे ते त्यांच्या घरच्यांना सांगितलं होतं की बाबा मी माझ्या मित्रासोबत माझ्या मैत्रिणीसोबत आम्ही थोडंसं बाहेर फिरायला जातो आहे आणि आम्हाला एखादा 2 दिवस लागू शकतो. आता जो प्रशांतची जोडी आहे, प्रशांत आणि निधीची, तशीच त्यांच्यासोबत अजून दुसऱ्या 2 जोड्या होत्या, म्हणजे टोटल 3 जोड्या सोबत फिरायला निघले होते. पावसाळ्याचे दिवस होते आणि तुम्हाला तर माहिती आहे पावसाळ्याचे दिवस असल्याच्यानंतर किल्ले, गडकिल्ले, उंच उंच जागा, नैसर्गिक वातावरण हे पाहण्यासाठी लोक घराच्या बाहेर पडतात, कारण की त्या दिवसांमध्ये खूप काही असे ठिकाणं असतात जिथं गेल्याच्यानंतर असं वाटतं की अरे साक्षात आपण स्वर्गामध्ये पोहोचलो. आणि खास करून सह्याद्रीमध्ये तर असे ठिकाणं खूप जास्त प्रमाणामध्ये आहेत. तर मी तुम्हाला परफेक्टली ठिकाण सांगत नाही आणि परफेक्टली तुम्हाला हे पण सांगत नाही की ते नेमके कुठं गेले होते. तर 3 जोड्या, 3 मुली आणि 3 मुलं, अशा प्रकारे आपण चालू. आणि जे मेन कॅरेक्टर आहे ते आहे प्रशांत आणि निधी. त्यांच्यासोबतचे जे दुसरे 2 जण आहेत तर त्यांची नावं मी तुम्हाला सांगत नाही, कारण की एवढी नावं माझ्याच डोक्यात बसत नाही आहेत, तर सांगू काय तुम्हाला. तर यांनी एक कार केली होती, त्या कारमध्ये ह्या 3ही जोड्या बसून फिरण्यासाठी गेल्या होत्या. आता ज्या वेळेस फिरण्यासाठी गेल्या होत्या, जिथं जिथं यांना जायचं होतं तिथं मस्तपैकी निवांत फिरले आणि जेव्हा यांना तिथून रिटर्न आपल्या घराकडे यायचं असतं त्यावेळेस यांच्या जी कार आहे त्यांच्यामध्ये थोडीशी प्रॉब्लेम होते. आणि प्रॉब्लेम पण अशी होत नाही की 1-2 घंट्यासाठी किंवा एखाद्या याच्यासाठी, चांगली लांबची प्रॉब्लेम तयार होते. आणि ती जी कार आहे ना त्या 3 जोड्यापैकी 1 जणाची होती, प्रशांतची आणि निधीची नव्हती, त्यांच्या दुसऱ्या जोडीची होती. तर फिरले, कारमध्ये बसले, जेवण वगैरे केलं, रात्रीचा टाईम असतो, 8-8:30 वाजलेले असतात आणि त्यांनी निर्णय केला असतो की बाबा रात्रभर आपण प्रवास करायचा आणि आपण आपल्या ठिकाणावर सकाळपर्यंत आरामशीर पोहोचू शकतो. तर निघतात आणि निघल्याच्या नंतर त्यांचा जो रस्ता असतो ना असा मधातला, त्या रस्त्यामध्ये एक जंगल एरिया होता
आणि तिथली आसपासची लोकं त्यांना सगळी म्हणायची की बाबा तुम्ही रात्रीला निघू नका, वरून तुमच्यासोबत मुली आहेत, तुम्ही जर त्या रस्त्यानं चालले आणि तुमच्यासोबत जर काही झालं तर फार अवघड होईल. तसं तर त्या रस्त्यानं काही जास्त होत नाही, पण ज्यांच्यासोबत झालं ना फार भयानक झालेलं आहे आणि इतकं खतरनाक झालेलं आहे की तुम्ही विचारही करू शकत नाहीत. आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांसोबत तिथं ज्या घटना झालेल्या आहेत त्या उघडकीस आल्या नाहीत की नेमके त्या घटना झाल्यात कशा. जास्त करून होत नाहीत, पण 50% चान्सेस आहेत की होतात. आता ते ज्या ठिकाणावर होते ना त्या ठिकाणावरचे लोक यांना बोलायला लागले आणि त्यांना माहिती होतं ना की ते तिथं थांबले होते. तिथल्या लोकांना माहिती होतं की बाबा हे 200, 250, 300 किलोमीटर अंतरावरून इथं आलेले आहेत आणि यांची जे जाण्याची वेळ आहे तिला वेळ थोडी लागू शकते, म्हणजे 5-6 घंटे तरी लागू शकतात आज फोर व्हीलर म्हणलं तरी बी. आणि वरून यांच्यासोबत पोरी म्हणल्याच्यानंतर खेळत खेळत आरामशीर हे तर जाणारच झाले. हा पूर्ण माणसाला समजू लागला आणि त्यामुळे त्यांच्या जितक्या पण तिथं ओळखी झाल्या होत्या तिथले ते लोकल होते ते यांना सांगू लागले की जो रस्ता आहे, ज्या रस्त्याने तुम्ही चालला आहेत त्या रस्त्याच्या मधोमध एक जंगल एरिया आहे आणि त्या जंगल एरियामध्ये असं काही आहे की तिथली जी लोकं आहेत ती लोकंसुद्धा रात्रीला संध्याकाळी 7 वाजल्याच्या नंतर बाहेर निघत नाहीत. आणि तो जो रोड आहे ना तो पूर्णपणे ब्लॉकेज रोड आहे. त्या रोडमध्ये कुणीच जात नाही संध्याकाळचे 7 वाजले की. आता माझं जर खोटं वाटत असेल तर तुम्ही बघा, तुम्ही ट्राय करा, तुम्ही जाऊन बघा तिथं जर तुम्हाला जाता आलं तर. हे म्हणले की तसा काय प्रॉब्लेम नाही, आम्ही येताना तर आलो. मग तिथले माणसं म्हणले की ही काय सहज होणारी गोष्ट नाही आहे. एखाद्या वेळेस असा योगायोग होतो किंवा त्यांच्या नशिबामध्ये लिहिलेलेच अशी घटना व्हायची, त्यांच्यासोबतच असं होतं आहे तिथं. सतत कोणासोबतही होत नाही, पण जास्त करून त्या रस्त्यानं जाण्यासाठी लोक टाळतात आणि तो एकमेव रस्ता आहे यांच्या ठिकाणावर जाण्याचा, दुसरा कुठलाही रस्ता नाही. आता तिथं लोक असेही म्हणतात की जनावरं आहेत आणि काही लोक असेही म्हणतात की तिथं एक असा देव आहे ज्याला ह्या असल्या गोष्टी जमत नाहीत. आता यांना थोडंसं विचित्र वाटलं आणि यांना आधुनिक काळामधले असल्यामुळे यांना वाटलं की काय फालतूपणा आहे, आम्हाला तुम्ही सांगू नका, आम्ही आमचं बघतो काय करायचं ते. आता 3 मुली सोबत असल्याच्या नंतर 3 जणांच्या, आता ते 3 जण स्वतःला एक असं रॉर एक असा माणूस दाखवण्याचा प्रयत्न करतात की हां मी खूप स्ट्रॉंग आहे. तर 3 जणांच्या मनामध्ये थोडी थोडी भीती तर होती, पण ते त्यांच्या प्रियसीसमोर असे म्हणायला लागले की नाही नाही अरे आम्ही आहे ना, काय डोक्याला टेन्शन आहे, अरे टेन्शन घ्यायचं नाही, आम्ही सोबत असल्याच्या नंतर काही विषय नाही. आता रात्रीची वेळ असते, निघतात तिथून. निघल्याच्या नंतर 3 जण गाडीमधले जे टेप आहे त्याचा आवाज मोठा करून एन्जॉय करत करत आपापली गर्लफ्रेंड आपल्या शेजारी बसवत एन्जॉय करत येऊ लागले. रात्रीचे 8:30 वाजतात आणि 8:30 वाजता ती बॉर्डर लागते, ज्या बॉर्डरच्या समोर त्यांना जायचं नव्हतं आणि जे लोक त्यांना म्हणायचे. आता तिथं कुणीच नव्हतं. ते त्या बॉर्डरच्या समोर गेल्याच्या नंतर 5 किलोमीटर अंतर मधात गेल्याच्या नंतर त्यांची गाडी अचानक खराब झाली. आणि गाडी अशी खराब झाली की समजा नॉर्मली गाडी जर खराब झाली, बंद पडली, तर गाडीमधले जे सगळे काही अवयव असतात ना ते चालू असतात. जसं की टेप असो, गाडीमधला लाईट असो, हेडलाईट असो, हे सगळं काही चालू असतो, अचानक बंद पडत नाही. आणि ज्या वेळेस बॅटरीचं पूर्ण कनेक्शन निघून जाईल त्यावेळेस सगळं काय बंद होतं, बरोबर आहे. तर यांच्यासोबत तसं झालं नाही. गेले मधात 5-6 किलोमीटर अंतरात गाडी गेली की गाडी पूर्ण बंद पडली. आता ते जे ठिकाण आहे त्या ठिकाणाच्या इकडं 30 किलोमीटर अंतर होतं. 30 किलोमीटर अंतर जाण्याच्या नंतर ते ठिकाण लागणार होतं. तर 5-6 किलोमीटर त्या एरियामध्ये गेल्याच्या नंतर त्यांची गाडी पूर्णपणे बंद पडली. आता बंद पडल्याच्या नंतर गाडीमध्ये लाईट विजले, टेप बंद पडला, यांचं एन्जॉयमेंट आहे ते अचानक पद्धतीने थांबलं. जो गाडी चालवत होता त्याला, जो प्रशांत आहे, तो म्हणत होता की अरे विनय काय झालं, तू गाडी का थांबवली आहेस आणि अशी अचानक गाडी का थांबवली आहेस. तो म्हणला अरे मी नाही गाडी थांबवली, गाडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. आता या 3 जणांच्या अंगाला घाम सुटायला लागला. यांना वाटायला लागणार की भाई ते लोक जे म्हणू लागले 100% हे असंच काहीतरी प्रकार आहे, इथं भूत आहे 100%. आता त्या 3 जणी गाडीमध्ये बसलेल्या होत्या. त्यांनी ठरवलेलं होतं की आम्ही बाहेर उतरणार नाही, मग तुम्हाला उतरायचं तर उतरा, तुम्ही बघायचं तर बघा. आता 3 प्रेयसी सोबत असल्याच्या नंतर कोणता माणूस आहे जो की एखाद्या बाईसारखं गाडीमध्ये बसेल नाही ना. हिंमत लावली, बाहेर आले, गाडीचं बोनट ओपन केलं. बघतायत तर सगळं काही ठीक होतं. ना कोणती जास्त हिटिंग होती, ना कोणता पाईप लिकेज झालेला होता, सगळं काय ओके होतं. पण मग गाडी बंद का पडली. आणि गाडी बंद अशी पडली की सगळं बॅटरीचं कनेक्शनच निघून गेलं, पण बॅटरी तर प्रॉपर त्या जाग्यावर होती. आता जे गाडी चालवणारा होता, ज्याची गाडी होती, त्याने विचार केला की कदाचित आपल्या बॅटरी शटडाऊन तर झाली नाही ना, आपण एकदा चेक करूयात. त्याने एक वायर घेतला आणि वायराने त्या बॅटरीला चेक केलं, पण बॅटरीमध्ये फुल करंट होता.
आता थोडेसे तिघही जण कन्फ्यूज झाले, एकमेकाच्या चेहऱ्याकडे बघायला लागले आणि म्हणायला लागले की हे 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 काय विचित्र प्रकार आहे. मग यांनी बोनट असं हातामध्ये असं ना ते असं पूर्णपणे खाली टाकलं. बोनट जसं यांनी खाली टाकलं ना, गाडीमधला जो प्रकाश वगैरे लाईट लावलेला समोरातला ते असं चम 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 करायला लागलं. एखादी लाईटिंग कशी असते, बंद चालू बंद चालू बंद चालू होते, सेम त्या प्रकारे त्या गाडीमधला लाईट बंद चालू होऊ लागलं. आणि त्याच्यासोबत जे गाडीचे हेडलाईट वगैरे ते सुद्धा बंद चालू होऊ लागले. आणि गाडीचा सेल्फ जो आहे ना तो सुद्धा खर्रखुट अशा प्रकारे होऊ लागला. जसं की कुणीतरी गाडी चालू करते आणि ते इतक्या स्पीडमध्ये चालू बंद करते की गाडी चालू व्हायला सुद्धा तिला चान्स भेटत नाही आहे, इतक्या जोरात होते. आता गाडी तशा प्रकारे करायला लागल्याच्यानंतर मला ज्या तिघीजणी बसलेले असतात तर त्या अचानक अशा उतरतात खाली आणि यांच्या जवळ जाऊन उभे राहतात की गाडी अशी का करते म्हणून. गाडी करती शांत बसते, परत बंद पडते. यांना समजत नाही की हे काय प्रकार आहे असा. मग तेवढ्या त्यांच्या कानावर येतो कुणीतरी चलत येण्याचा. मेन रोड असतो, अंधार पडलेला असतो, सगळीकडे शांतता पसरलेली असते आणि यांना चलत येण्याचा आवाज येतो. आता तुम्हाला वाटत असेल की चलत येण्याचा आवाज म्हणजे कसा. तो चलत येण्याचा आवाजमध्ये तुम्हाला माहिती असेल, एखादा म्हातारा माणूस असतं, त्याच्याजवळ काठी असते बघा, आणि तो रस्त्यानं चालता काठी टेकवत चालतो. यांना तसा आवाज आला, काठीचा प्लस पावलांचा. आणि तो माणूस यांच्या गाडीच्या पाठीमागून चलत येत होता, रस्त्याच्या मधून चलत येत होता सेंटरने. त्यांच्या पाठीमागून असं पांढरं दिसत होतं, थोडंसं दुपट वगैरे. तुम्ही हॉरर मूव्ही बघितली असेल ना, हॉरर मूव्हीमध्ये समजा एखादी आत्मा चलत येते जंगलातून बाहेर, तर त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये कसं दुपट वगैरे दिसतं, सेम त्या प्रकारचं दिसत होतं. पण ते दुपट नव्हतं, ते धू पडू लागले, धुई म्हणतो ना आपण. तुम्ही हिवाळ्यामध्ये बघत असाल, रात्रीला जर तुम्ही बाहेर निघलात, तुमची गाडी वगैरे जर एखाद्या जागेवर उभी असेल आणि तुम्ही रात्री काहीतरी काम करण्यासाठी कुठं गेलात आणि बाहेर आलात 2-3च्या 12च्या समोर कधी बी, तुमच्या गाडीवर असं वलसर पडतं बघा, त्यालाच धुई असं म्हणतो आमच्या इकडं. तर धुईसारखं होतं त्याच्या पाठीमागं. मस्त तो म्हातारा समोर येतोय. आता त्याच्या त्या आकृतीवरून कळतं की त्याने धोतर वगैरे घातलेलं आहे, ते पैजामा वगैरे, डोक्याला पटका वगैरे आहे. आणि ते सगळं करत असता तो समोर येतंय. समोर आल्याच्या नंतर यांच्यापाशी येऊन थांबतो आणि यांच्याकडे बघतो एकसारखा. त्याची जी त्वचा होती ना ती अशी होती की जणू की तो एक तारुण्यात आलेला माणूस होता. पण त्याचं जे पूर्ण शरीर होतं, शरीराचा सापळा होता, शरीराचा असा ताठपणा होता, त्याच्यावरून असं वाटत होतं की तो कमीत कमी 75 ते 80 वर्षाचा तर म्हातारा असेलच. आणि तो तिथून येऊ लागला. आणि सगळ्यात मेन गोष्ट अशी होती की त्यावेळेस ना थोडंसं पावसाळा असतो ना तशा प्रकारचं होतं, आणि थोडं पाणी चालू होतं. झिमझिम असताना ते असं एकदम फवाऱ्यासारखं पाणी असतं बघा, तशा प्रकारचं पाणी चालू होतं. आणि त्या कारणामुळं यांनी असा विचार करायला की हा म्हातारा येतोय आणि याच्याजवळ ना छत्री आहे. आणि हा म्हातारा जेव्हा यांच्यापाशी आला त्यावेळी त्या म्हाताऱ्याच्या शरीरावर एकही थेंब पडत नव्हता, तो पूर्णपणे कोरडा होता. पण हे जे 3-4 होते, हे 6 जण जे होते, यांचे खांदे थोडे ओले झालेले होते, पूर्ण शरीर नाही, कारण की तेवढा मोठा पाऊस चालू नव्हता. तो म्हातारा यांच्याजवळ येतो आणि म्हणतो की काय लेकरांनो, तुम्ही या एरियामध्ये काय करताय. आता ती 3 जण तर मुलं होते, 3 जणी मुली होत्या, त्या त्यांच्या आडोशाला गेले आणि 3 जण म्हणले की अहो काय नाही आजोबा, आम्ही इकडं थोडंसं फिरण्यासाठी गेलो होतो, तर इकडे घराकडे जाऊ लागलो. तो म्हणला की मग पहाटे जायचं ना, एवढ्या रात्रीला कशाला नेले तुम्ही, आणि तुम्हाला माहिती नाही वय या रस्त्याने याचं नाही म्हणून. यांना कळलं ना की आता त्याला काय बोलावं म्हणून. आता ते शांत बसले, कारण की त्यांच्यासमोर एक प्रकरण झालं होतं गाडी चालू बंद होण्याचं. आणि जो प्रशांत होता ना त्यानं नोटीस केलं होतं की या म्हाताऱ्याच्या अंगावर एकही थेंब पडत नाही, या म्हाताऱ्याचा खांदा पण ओला नाही आहे. आणि याच्या अंगावर जे कपडे वगैरे होते ते पूर्णपणे पांढरे शुभ्र. महाराष्ट्रीयन माणूस पाहिला का तुम्ही, धोतर वगैरे घातलेला, तो महाराष्ट्रीयन माणूस असतो, सेम टू सेम. पण जे धोतर असतं ना खालचं, तिथं थोडीशी अशी लुंगी टाईप घातलेली होती, असं लुंगी टाईप असं थोडंसं काहीतरी घातलेलं होतं, तशा प्रकारचा त्याचा पोशाख होता पूर्ण त्याच्या शरीरावर. आता प्रशांतला थोडं ओळखूला, प्रशांत फक्त एक सारखा त्याच्याकडे बघत होता. जो गाडी चालवणार आहे तो त्याच्यासंग संवाद करतोय. तो म्हणतो की नाही, थोडीशी गडबड होती, त्या कारणामुळं आम्ही आलो. आता तो जो माणूस आहे तो असा बोलतोय जसं की तो या एरियाचा राजा आहे. तो म्हणतो की कसं तुम्हाला कळत नाही, हां तुम्हाला कोणी सांगितलं नाही का इकडे यायचं नाही म्हणून, भारी कांड होऊ शकतं तुमच्यासोबत. तो म्हातारा याच्यासोबत असा बोलतो. हा म्हणतो की नाही भारी कांड कशा झाले, आम्ही आमच्याजवळ गाडी आहे, आम्ही गाडीमध्ये बसतो आणि निघून जातो,
तो म्हातारा डायरेक्टली बोलतो की तुमची गाडी चालू झाल्यावरच निघून जासाल ना, चालू झाल्यावरच निघून जासाल ना, अन्यथा नाही जाऊ शकत तुम्ही. आता असं म्हणल्यावर तो जो मुलगा आहे गाडी चालवणारा तो कन्फ्यूज झाला की चालू झाल्यावर म्हणजे चालू होणारच, गाडीमध्ये काय फाल्ट नाही आमच्या, असं अडकत अडकत बोलतोय. आता तो जो म्हातारा त्याची भाषा थोडीशी गावंढळ, अडाणी आणि थोडीशी पाठीमागच्या टाईपची आणि थोडंफार रग्गेलकीची. तो डायरेक्ट म्हणतो, अरे मी म्हणतोय ना तुला, नाही होणार तुझी गाडी चालू. मग प्रशांतचा जो मित्र आहे ना गाडी चालवणार, तो एकदमपणे शांत बसला. विनय नाव आहे त्याचं. तो एकदमपणे शांत बसला आणि म्हणजे सगळं शांत वातावरण झालं आणि म्हातारा त्या तिघांकडे असं बघायला लागलं. आता जो तिसरा आहे ना तो म्हणायला लागला की बापू मग आता काय करावं आम्ही. म्हातारा त्याच्याकडे बघतो, त्याच्याजवळ जातो, त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि त्याला म्हणतो, माझं जर ऐकसाल तर तुमच्यासोबत काय होणार नाही, माझं जर नाही ऐकसाल तर तुम्ही गेले. तो म्हणतो की हां आम्ही ऐकतो तुमचं, काय सांगा. मग म्हातारा त्यांना म्हणतो की इथंच मोहरं जरासं गेलं की माझी झोपडी आहे, माझ्या संग तुम्ही तिथं चला, माझ्या झोपडीवर तुम्ही 6 जण झोपी जा. जशी पहाट होईल तसं तुम्ही तिथून निघा. पहाट झाली की तुमची गाडी चालू होईल, गाडीत बसा, तुमच्या घराकडे निघून जा. जर याचं असेल तर, आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यासोबत काही होणार नाही तर तुमची मर्जी. आता प्रशांत विचार करत होता की हे नेमकं काय, म्हणजे तो माणूस अनोळखी आहे, आम्ही 6 जण आहोत, तो माणूस आम्हाला घेऊन जातोय आणि ह्या एरिया असा आहे की या एरियामध्ये दूरपर्यंत काहीच दिसत नाही आहे, सगळीकडे झाडं दिसत आहेत आणि तब्बल अर्ध्या घंट्याच्या वर वेळ झाला होता आणि त्या रस्त्यानं एकही वाहन आलेलं नव्हतं. प्रशांतच्या डोक्यामध्ये सगळे प्रश्न उमटू लागले. हा माणूस जातोय आणि इतके वेळ जे बाहेर होते ना यांचे डोके वगैरे वल्ले झाले, पण त्या माणसाच्या अंगावर एकही थेंब नव्हता. आता प्रशांत म्हणला त्याला की नाही आम्ही इथंच थांबतो, तुम्ही जाऊ शकता, म्हणजे आम्ही येणार नाही, तुम्ही इथून जा, आम्ही इथंच बरे आहोत. आता असं म्हणल्याच्या नंतर हे दोघं जण प्रशांतला बोलायला लागले, अरे काय येडा झाला काय रे तू. प्रशांत म्हणला, अरे गप्प बसा तुम्ही. मग तो म्हातारा म्हणला, मारा, मला काय करायचं मारा. आणि तो कण समोरच्या रस्त्यानं तो निघून गेला. आता समोरच्या रस्त्याने गेल्याच्या नंतर प्रशांत गाडीमध्ये आला, सगळ्यांना गाडीमध्ये बसवलं, गाडी लॉक केली, प्रशांतने शीट वगैरे मागं केली आणि विचार करू लागला. आता जे प्रशांतसोबत दुसरे होते, विनय आणि तो दुसरा मुलगा, ते प्रशांतला बोलायला लागले की अरे प्रशा, आपण जर त्यांच्यासोबत गेलो असतो ना तर शेत भेटलं असतं, मस्त निवांत थांबलो असतो आणि सकाळ झाली की आपण घराकडे गेलो असतो. इथं काय झालं तर मग आता काय करायचं. प्रशांत म्हणला की भाऊ इथं काय होणार आहे आणि कशाला काय होईल, बघ इकडे तिकडे बाजूबाजूला जरासं कोणी काय दिसतंय का तुला, नाही ना. आणि जरासं एक तू नोटीस केलंय का. अरे मला दुसरं तर सोड, ते म्हाताऱ्यातच फाल्ट वाटू लागला. आपण इतके जण बाहेर होतो, आपल्या शरीरावर खांद्यावर जागा ओली झाली होती पूर्णपणे, बरोबर आहे. त्या म्हाताऱ्याचे कपडे तुम्हाला जराशे तरी वाटू लागले का ओले झालेत म्हणून. त्या म्हाताऱ्याच्या शरीराकडे पाहिले की असं वाटत होतं की 70-75 वर्षाचा तो म्हातारा आहे, पण त्याच्या चेहऱ्यावरची स्किन पाहिली का तुम्हाला की वाटत होतं की ते 70-75 वर्षाचा आहे, असं वाटत होतं की ती 45-40 वर्षाचा आहे. आणि तो कसा बोलत होता तुम्हाला. अरे तो सरळ आहे, तो त्याच्यासोबत नेणार होता, आपल्याला खतम करणार होता. बाई काही झालं तर करतो काय. मग याची गोष्ट हे सगळेजण नोटीस. मग त्याची जे प्रशांतची गर्लफ्रेंड आहे ती म्हणते की हां मी पण थोडंसं नोटीस केलं होतं, त्याच्या शरीरावर ना पाणी पडत नव्हतं, तो पूर्णपणे कोरडा होता आणि तो ज्या जागेवर उभा होता ना ती जागा पण खाली कोरडी होती. तो जसा तिथून गेला ना तेव्हा ती जागेवर पाणी पडायला लागलं थोडं. मग ही तिघही जण शांत बसले, तिघही जणांच्या अंगाचं पाणी सुटलं की नेमकं हे काय होणार आहे. 15-20 मिनिटं होतात, सगळेजण शांत मनाने त्या याच्यामध्ये झोपलेले असतात आणि 15-20 मिनिटामध्ये सगळ्यांचे डोळे लागतात. तेवढ्यात एक आवाज येतो, एवढा कर्कश आवाज येतो, एवढा जोरात चिरकण्याचा आवाज येतो की हे सगळेजण जागे होतात खतरनाक पद्धतीनं. सगळेजण डेंजरस, असं की एक कानापाशी येऊन एखादी बाई कशी ओरडती जोरात चिरकते, अशी जोरात आपल्याला अशी जाग येते, अशी हरबळून तो असा कर्कश आवाज, असा पूर्ण शरीर असं झणारून जातं. तशा प्रकारे या 6 जणांचं शरीर झणारलं.
झरणाऱ्याच्या नंतर उठतात. उठल्याच्या नंतर आजूबाजूला बघतात. आता ती गाडीमध्येच असतात, उतरत नाहीत खाली, कारण की आवाज आलेला असतो आणि तो एकदाच आवाज आलेला असतो. एकमेकांना विचारतात की अरे तू काय ऐकलं का, तू काय ऐकलंस का. सगळे म्हणतात हां ऐकलं काहीतरी चिरकण्याचा आवाज ऐकलाय. आता जो विनय होता तो म्हणतो की मी गाडी स्टार्ट करून बघतो. तू चाबी फिरवतोय, गाडी हालचाल काहीच करत नाही, एकदम शांतपणे एका जागेवर पसरलेली असते ती गाडी. तिला काही फरक पडत नाही, तिला हलवा कुटा काही करा, झोपलेली असते ती गाडी. 6 जण त्या गाडीमध्ये असे निवांत बसलेले असतात. सगळ्यांना आवाज आलेला असतो, सगळे घाबरलेले असतात, सगळ्यांच्या अंगांना घाम सुटलेला असतो. यांना कळत नाही की नेमकं होतंय काय म्हणून. तेवढं त्यांच्या गाडीवर पाठीमागून कुणीतरी हात मारल्याचा आवाज येतो. जसं आपण गाडी मागून कसं गाडीला असा हात मारतो, ठप 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 ठप, तशा प्रकारचा हात यांच्या गाडीवर असा वाजल्यागत येतो. आता हे 6 जण कन्फ्युजनमध्ये, यांना बाहेरचं काही दिसत नाही, काहीच नाही. आणि जे ग्लास असतो पाठीमागचा, त्या ग्लासामधून पण काही दिसत नाही, पण असं वाटतं पाठीमागून कुणीतरी हात मारतंय म्हणून. आता पाठीमागे जी जोडी बसलेली असती ती समोर दबलेली असते, कारण की भीती वाटते ना. कोणात तितकी हिंमत आहे हो जाऊन उठून पाहायचं वाकून की काय वाजते काय नाही म्हणून. आणि ते एकसारखं वाजतंय असं ठाप 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 ठाप. तेवढ्यात पाणी चालू होतं, वारा वावदान चालू होतं. आजूबाजूची जी रस्त्याच्या काठाला झाडं असतात ती जोरात हलायला लागतात आणि पाणी पण खूप जोरात येतो. पाणी एवढाच जास्त जोरात येतो, ज्या ग्लास असतात त्या गाडीचे त्याच्यावर इतक्या मोठ्यानं पाणी पडतो की समोरचं काहीच दिसत नाही, काहीच. एक रुपयाचं सुद्धा दिसत नाही. आणि तेवढ्यात लांबून एक प्रकाश दिसतो आणि त्या प्रकाशावरून एक अंदाजा येतो की हां या रस्त्यानं कुणाची तरी गाडी येते. आणि प्रशांत म्हणतो की ये मित्रांनो, अरे गाडी यायली. पटकन गाडी जवळ आली की खाली उतरायचं आणि हात दाखवायचा. आता 3 जण रेडी होते गाडीला हात दाखवण्यासाठी. तिकडून गाडी जवळ येते. आता तुम्ही बघितलं असाल, जर खूप मोठं पाणी चालू असेल, गाडीवर पाणी पडत असेल, तर समोरचा जो ग्लास असतो ना तो पूर्णपणे पाण्यानं असा भरलेला असतो. समोरून जर एखादं वाहन आलं तर ओळखू येतं की समोरून वाहन यायले म्हणून. आता जसं वाहन जवळ आलं तसं हे 3ही जण असे उतरतात गाडीच्या खाली, जे या गेटच्या इकडच्या बाजूने होते. प्रशांत आणि ते दुसरा मुलगा जो की मध्यातल्या शीटवर बसलेला होता. प्रशांत आणि ते जशी गाडी जवळ येईल तशी गेट उघडतात आणि असा हात दाखवायला समोर जातात. तसे एकाच जाग्यावर थांबतात, कारण की समोर येणारी कोणती गाडी नव्हतीच. जी गाडी होती ना ती जोरात आली आणि यांच्या डोळ्यासमोर अदृश्य झाली, एकदम नाहीसी अशी झाली. या 2 जणांना कळना की नेमकं झालं काय. तेवढे त्यांच्या कानावर पाठीमागून तो आवाज फट 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 गाडीला मारल्याचा. आता यांची इच्छा तर नव्हती की पाठीमागे जाऊन बघण्याची, पण जो दुसरा मुलगा होता तो प्रशांतला म्हणला की यार प्रशांत, एकदा बघू रे पाठीमागं काय प्रॉब्लेम आहे ते. हे 2 जण हळूहळू जाऊन बघतात, तर एक छोटा मुलगा कमीत कमी 6 किंवा 7 वर्षाचा असेल, तो पूर्णपणे बोंगळा होता, त्याच्या अंगावर कपडा नव्हता. 6-7 वर्षाचा मुलाला काय, आणि तो असा गाडीला मारते फट 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 फट. असं केल्याच्या नंतर हे 2 जण 3 जण उभे राहतात. उभे राहिल्याच्या नंतर त्या मुलाला म्हणतात की हे तू इतक्या पाण्यामध्ये इथं काय करतोय. हे भिजतायत, ती मुलगा भिजतोय, ती गाडी पक्क पडतीये, पाणी चालू, वारं वावधान चालू. तो मुलगा यांच्याकडे बघून हसतोय आणि जोरात म्हणतोय, हां तुम्ही माझ्या आईसोबत चुकीचं काम केलं ना, आता माझी आई तुम्हाला मारणार. माझी आई तुम्हाला मारण्यासाठी येणार आहे असा आवाज होतो. थापटापानं पळून जातो. पळून गेल्याच्या नंतर 2घंही जण मधात येतात आणि गाडीमध्ये येऊन बसतात. सगळे ओले चिंब झालेले, काय अंगाचं पाणी सगळं त्या गाडीमध्ये पडत होतं. ते होतं जो विनय होता तो म्हणला की गाडीचं काय झालं रे. प्रशांत म्हणतो यार विचारणं नको काय झालं, लय भयानक कारभार झाला ना. असं मला वाटतं की आता आपण वाचणार नाही तिथं, कारण की ती गाडी नव्हतीच. अशी वाटली गाडी होती पण जवळ येता गायब झाली. पाठीमागे एक मुलगा होता छोटासा, विचित्र दिसू लागला. तो म्हणत होता की माझ्या आईसोबत तुम्ही काहीतरी केलं ना, तुम्ही आता सगळे मरणार. माझी आई येणार आणि तुमच्या सर्वांना मारून टाकणार. तो असा म्हणून गेला. यार थोडा वेळ शांत राहतात आणि जे लकी पाठीमागं जोडी बसलेली असते ना, ती जोडी म्हणते की असं तर नाही ना की आमच्यामुळे हे सगळं होत असेल. मग हे 2 जण त्या जोडीकडे असं बघतात आणि विचार करतात तुमच्यामुळे म्हणजे कसं. ती म्हणतात की आम्ही ज्या वेळेस निघायचं होतं त्यावेळेस आम्ही आमच्या रूममध्ये रोमॅन्स केला होता आणि आम्ही एकमेकांसोबत इंटरकोर्स पण केला होता आणि नंतर आंघोळ वगैरे काहीच केली नाही. आम्ही डायरेक्ट गाडीमध्ये बसलो आणि आलो.
जुनी माणसं म्हणायचे की अशी जर काही करून बाहेर पडला तर थोड्या वाईट गोष्टी होऊ शकतात. असं तर नाही ना. आता हे दोघंजण म्हणले छे तसं काही नाही यार, तसं थोडी काय असतं. यांनी त्या गोष्टीकडे नजरअंदाज केला, पण मूळ कारण तर हेच होतं. आणि त्या दिवशी त्या रात्री अमावस्येची रात्र होती. वातावरण बेकार होतं. तेवढ्यात पाणी थांबतो. पाणी थांबल्याच्या नंतर यांना कळतं की पाणी थांबलेलं आहे आणि मधात निवांत बसलेले आहेत शांतपणे. प्रत्येकाच्या डोक्यामध्ये वेगवेगळा प्रकार चालू आहे. या दोघांच्या डोक्यामध्ये तो प्रकार चालू आहे, या दोघांच्या डोक्यामध्ये हे प्रकार चालू आहे की बाबा बाहेर जे पाहिलं होतं ते नेमकं होतं काय. यांना कन्फर्म माहिती होतं ना की आता काही खरं नाही. आता ती जी गाडी आहे ती गाडी परत तशी करायला लागली जशी सुरुवातीला करू लागली, चम 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 तशी. हे सगळेजण गाडीच्या खाली उतरतात. उतरल्याच्या नंतर गाडी चालू होते बंद होते, चालू होते बंद होते, चालू होते बंद होते. तेवढ्यात यांना रोडवर एक लेडीज दिसती जी की उभी राहिलेली आहे सेम त्या पद्धतीने. पूर्ण वातावरण आता शांत झालेलं आहे. पाणी वगैरे काय नाही, पाणी उघडा. पण जे पाणी उघडल्याच्या नंतरचं जे वातावरण असतं ना त्या वातावरणामध्ये ती बाई तिथं सेंटरला उभी आहे आणि तिच्या शेजारी तिचा छोटा मुलगा उभा आहे. त्या बाईचा चेहरा दिसत नाही पण त्या छोट्या मुलाचा चेहरा दिसतो. आणि तो छोटा मुलगा तिथून म्हणतो आता तुम्ही गेले असं म्हणल्याच्या नंतर ती बाई अक्षरशः जोरात ओरडत कर्कश आवाजामध्ये या तिघांवर धावत पळाली. आता ती धावत आल्याच्या नंतर यांना काय सुचणार आहे गाडीमध्ये जाऊन बसावं की कुठं जाऊन बसावं. हे तिघही जण म्हणजे हे 6 जण जोडी म्हणतोय. आता तिघं जण म्हणल्याच्या नंतर समजून घ्या की त्यांच्यासोबत त्यांची प्रियसी पण आहे. हे तिघही जण जंगलामध्ये पळतात, त्या आसपासच्या जंगलामध्ये. आणि तिघही जण पळता पळताना असे थोडे वेगळे होतात. इकडे जातात काही, इकडे जातात काही, इकडे जातात काही. आता सगळेजण वेगळे वेगळे झाल्याच्या नंतर कम्प्लिटली 10 ते 15 मिनटं पळतात ते. आणि त्या तिघही जणांना आवाज येतो. आणि 15 मिनिट पळाल्याच्या नंतर त्या तिघा जणांना कळतं की अरे यार आपण तर आता हे झालो आहे, एकमेकांसोबत पासून आपण हरवलो आहे. आता करायचं काय. मग आता पूर्ण जंगल पूर्ण काळोख पडलेला. त्या जंगलामध्ये जे पाणी झाडावर साचलेले ते पाणी खाली पडते, फटाफट वाजते. जंगलामधली उंदरं वगैरे त्या पाल्यानं पळत आहेत, त्यांचा आवाज यायलेला. कोल्हे लांडगे ते रडत आहेत आणि त्या जंगलामध्ये विचित्र वास येतोय. अरे लय भयानक खतरनाक पद्धतीनं 3 जोड्या तिन्हीकडे झालेल्या. 15 ते 20 मिनिट अशी गपचिप गुणाने हिंडतात. आता ज्या मुली त्या रडायला लागल्या की त्यांना वाटायला लागलं ना की हे आपल्या आयुष्याचा अखेरचा दिवस आहे, आपल्या आयुष्यात आता इथंच संपलं आहे, आपलं आता काहीच खरं नाही असं यांना वाटायला लागलं ना. की तेवढ्यामध्ये यांना असं वाटतं की आपण ना आवाज दिला पाहिजे. मग ते तिघही जण एकमेकांना आवाज द्यायला लागले. होती तर ते जवळच पण त्यांना एकमेकांचा आवाज ऐकू येत नव्हता. आणि ते जवळ म्हणजे असे की कमीत कमी 200-1 फुटावर हे, 200-250 फुटावर ते, अशा प्रकारचे. पण तिघंजण एका जागेवर येऊ शकत नव्हते आणि तिघा जणांना एकमेकांना आवाजही येत नव्हता. तिथं ते तसं झालंच होतं त्यांच्यासोबत. आता जो प्रशांत आहे तो हळूवार थोडंफार समोर जातो. समोर गेल्याच्या नंतर त्याला ना एक असा आवाज येतो की काहीतरी असं फरकटत होडत नेते कोणाला तरी काहीतरी. असं आपण एखादी जाळलेली वस्तू असतो त्याला जंगलामधून कशी आपण होडत नेतो तशा प्रकारे प्रशांतच्या कानावर येतो आवाज. प्रशांत मग आवाज मारत होता ना की त्यांना विनय, त्या दुसऱ्या मुलाला रुद्र असा आवाज मारत होता ना तो. तर त्यांचा आवाज यांना येत नव्हता आणि ते सुद्धा याला मारत होते. प्रशांत, विनय, रुद्र, प्रशांत एकमेकांना आवाज असे मारत आणि जे ज्या रस्त्यानं पळत आले होते त्या रस्त्यानं परत येण्याचा प्रयत्न करत होते. पण त्या जंगलामध्ये त्यांना काही सुचतच नव्हतं. जिकडे जावं तिकडे रस्ता दिसत होता, जिकडे जावं तिकडं त्यांना रस्ता दिसत होता. आता प्रशांतला तो आवाज आला. प्रशांत हळूवार समोर गेला. समोर गेल्याच्या नंतर प्रशांत असा जातो तर एक झुडूप असतं मोठं, गच्च झाडी असते आणि त्या झाडीमध्ये काहीतरी हलत असतं. आता प्रशांतला कळत नाही की नेमकं तिथं काय आहे, पण तिथं काहीतरी होतं. आता याला थोडंसं विचित्र वाटायला लागला. प्रशांतची जी प्रियसी आहे निधी ती म्हणायला लागली अरे प्रशांत जरा हळूवार जा, म्हणजे तिथं काही असेल, नाही तर जाऊ दे ना यार, आपण इकडे जाऊयात. प्रशांत म्हणला अगं थांब, कोणी असलं तर, आणि आपण जर इथून गेलो त्यानं जर अचानक मागून हमला केला तर, एकदा बघू तर ते काय आहे तिथं म्हणून. प्रशांत हळूवार तिथं जातो आणि ती झाडी अशी हे करून बघतो तर तिथं विनय आणि त्याच्या प्रियसीचं मृतदेह पडलेलं होतं. त्यांच्या पोटातले पूर्ण आतडे असे लोळू लागले, बाहेर पडू लागले. त्यांची जे मुंडके आहेत ना ते मुंडके पूर्णपणे छाटलेले होते आणि त्यांच्या वर
असं एक जनावर बसलेलं होतं, जे की धड माणूसही दिसत नव्हतं आणि धड जनावरही दिसत नव्हतं, आणि ते त्यांच्या पोटातले आतडे काढू काढू खाते. हे पाहिल्याच्या नंतर प्रशांत असा एकदम असा पाठीमागं आला. प्रशांतच्या अंगाला पूर्ण घाम आला. प्रशांतला बोलता येईना. प्रशांत तिच्या प्रेयसीला हात पकडतो आणि जोरात तिथून असा पळत 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 असा समोर जातो. समोर गेल्याच्या नंतर त्याला एक जागा दिसते, जी जागा पूर्णपणे अशी थोडी सावरलेली असते, आणि त्या जागेवर एक गोठा असतो. बघा तुम्ही कांतारा मूवी बघितली असेल तर त्या कांतारा मूवीमध्ये 3 दगड असतात, ज्यांना ते देव म्हणतात, आणि ते पूर्णपणे चोपडे असतात, असे थोडे थोडे उंच एवढाले एवढाले. तशा प्रकारचा एक देव तिथं त्यांना दिसतो आणि ते तिथे थांबतात. तिथं आल्याच्यानंतर त्यांना समजत नाही की कुठं काय जावं आणि काय नाही, म्हणून ते तिथून हलू बी शकत नव्हते. म्हणजे त्यांची इच्छा होती इकडं जायचं इकडं जायचं इकडं जायचं, पण तिथं जाग्यावरच होते. परत काही वेळाच्या नंतर विनय तिथंच पळत येतो. परत काही वेळाच्या नंतर रुद्रही तिथंच पळत येतो. म्हणजे तिघी जोड्या एका जागेवर जमा होतात त्या देवाच्या समोर. त्याच्यासमोर झाल्याच्या नंतर यांना आवाज येतो, आवाज बंद होतो. मग नंतर परत एक आवाज येतो यांना, म्या तुम्हाला म्हणलं होतं ना माझ्यासोबत चला म्हणून, तुम्ही आले नाही, आता परत आले ना मायापाशी, असे म्हणले. ती काही जण घाबरले, इकडे तिकडे बघायला लागले. मग यांना झुडपाच्या आतून कोणीतरी यायल्यासारखं वाटलं. आता प्रशांतने बघितलेलं होतं. प्रशांत सोबत विनयही घाबरू लागला, रुद्रही घाबरू लागला. इतक्या भयानक पद्धतीने ते तिघजण एकमेकांना म्हणाले, आता आपण मेलो, आता आपलं काय खरं नाही, आता आपण मेलो, आता आपलं काय खरं नाही, आता आपण मेलो. पण त्या झुडपाच्या समोर जे आलं ना ते दुसरे कोणी नव्हतं, तो म्हातारा होता. तो म्हातारा म्हणतो की चला तुमच्या गाडीपाशी नेऊन सोडतो तुम्हाला. म्हणले की हां. त्या म्हाताऱ्याच्या पाठीमागं हळूहळू 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 ते चालत गेले. आता प्रशांतचं ते मित्र विनय, रुद्र सगळेजण त्या म्हाताऱ्याला नोटीस करू लागले. त्या म्हाताऱ्याचे पावलं जमिनीवर पडत नव्हते, फक्त त्याचा आवाज येत होता. त्याची फक्त काठी जमिनीवर टेकत होती. म्हणजे त्याची पावलं जमिनीवर पडत होते, पण पावलाच्या खालची जी एखादी माती म्हणा, एखादं पान म्हणा, असा चुरा होतं, काय होतं ना, काय इफेक्ट पडतो ना जमिनीवर, तसा काहीच इफेक्ट पडत नव्हता. हे गेल्याच्या नंतर गाडी आली. गाडीमध्ये त्या तिघा जणांना बसवलं, आणि बसवल्याच्या नंतर जो म्हातारा म्हणतो आता गाडी चालू करून बघा. गाडी विनय चालू करून बघतो, पण गाडी चालू होत नाही. म्हातारा म्हणतो ठीक आहे, मी काय करतो, मागून धक्का मारतो, गाडी चालू करा, तुमची गाडी चालू होईल. म्हातारा पाठीमागं जातो. तिघांजणांच्याही मनामध्ये फार मोठी भीती होती, आणि म्हातारा पाठीमागून त्या गाडीला धक्का मारायला सुरुवात करतो. गाडी चालू होते. गाडी चालू झाल्याच्या नंतर म्हातारा असा हात दाखवतो आणि म्हणतो की निघा आता, पटकर निघा आता, कुठंच थांबू नका, आणि मागं वळून तुम्ही बघू पण नका. गाडी समोर जाते. आता प्रशांतच्या आणि त्या विनयच्या इथं जे कॅमेरा असतो ना, बॅक कॅमेरा पाहण्याचा जो मिरर असतो, आणि त्याच्या पाठीमागून तो ग्लास असतो, ग्लासमधून मागचं दिसतं. सगळं वातावरण शांत झालेलं असतं. तो जो म्हातारा आहे तो पूर्णपणे असा चमकत होता, आणि चमकता चमकता त्याची हाईट अशी लहान होत गेली, आणि तो असा कमरे इतका असा झाला, आणि तो एका रानडुकरामध्ये परिवर्तित झाला. आणि त्या रानडुकराच्या शरीरावर असं वाटत होतं की सोन्यासारखं पिवळं जरत काहीतरी चमकतंय. आणि ते बघता बघता त्या जंगलामध्ये गेला आणि गडप झाला. आणि यांची गाडी तिथं थांबली नाही. गाडी सरळ बाहेर आली, त्या जंगलाच्या रस्त्यावर निघली, आणि घरी येईपर्यंत यांनी थांबवली नाही. 2-3 दिवस झाल्याच्या नंतर जो प्रशांतचे मित्र आहेत विनय आणि रुद्र, ते याच्याजवळ आले. याच्याजवळ आल्याच्या नंतर जो प्रशांत आहे त्यांना बोलायला लागला, विनय त्यांना बोलायला लागला, रुद्र बोलायला लागला. तिघा जणांनी सांगितलं होतं, जेव्हा आपण जंगलामध्ये गेलो होतो ना, मला तुमचे मृतदेह दिसले होते. प्रशांतला विनयचा मृतदेह दिसला होता, विनयला रुद्रचा मृतदेह दिसला होता, आणि रुद्रला प्रशांतचा मृतदेह दिसला होता. सेम त्याच पद्धतीनं, ज्या पद्धतीनं प्रशांतला मृतदेह त्या दोघांचे दिसले होते, कोणीतरी खात होतं म्हणून. आणि त्यांना तेव्हा कळालं की बाबा वराह जे देवता आहे, म्हणजे जे गुलिगा कांतारा मधलं ते डुकर बघितलं असेल तुम्ही, त्या देवाने यांचा जीव त्या जंगलामध्ये वाचवला. आणि कुठून तरी त्यांनी इन्फॉर्मेशन काढली की त्या जंगलाचा जो राखणदार आहे ना, तो ते आहे. आणि त्या जंगलामध्ये जर कोणी काही वाईट काम करण्यासाठी गेलं तर त्यांच्यासोबत असं होतं. आणि त्यांनी हे पण सांगितलं की तुमच्यासोबत हा जो काही प्रकार झाला आहे, हा प्रकार याच्याचमुळं झाला आहे जे की तुम्ही रोमॅन्स केला होता ना रूममध्ये, आणि विदाऊट आंघोळ करता इकडे बाहेर आले होते, त्या कारणामुळे तुमच्यावर ह्या काही गोष्टी प्रभावी पडत होत्या. पण त्या देवाला मया आली म्हणा किंवा काय झालं म्हणा, त्या देवाने तुम्हाला वाचवलं आणि त्या जंगलाच्या बाहेर काढलं. तर आता तुम्ही पण स्टोरीच्या बाहेर या. स्टोरी संपली आहे. द एंड.
एंड चांगला झाला, कोणी मेलं नाही, काय नाही, फक्त मधाची भीती वाटलेली होती. ती कशी वाटली मला नक्की सांगा. अरे आता स्टोरी जर चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हां, तुम्हाला जर कोणी टॉपिकवर स्टोरी पाहिजे असेल तर तुम्ही तो टॉपिक खाली डिस्क्रिप्शन तर मी टाकू शकतो ना, खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी 100% त्या टॉपिकवर स्टोरी बनवणार आहे. कारण की कसं आहे ना, मला स्टोरी बनवायला इतकं जास्त आवडतं ना, काय सांगू तुम्हाला, मला किती जास्त आवडतं. माझ्या डोक्यामध्ये मी अशा कल्पना करू शकतो की यार मला असं कधी कधी वाटतं ना, माझ्याजवळ जर पैसा वगैरे असला असता ना, मी तर अशा मूवीज बनवल्या असत्या भया, खतरनाक, माइंड ब्लोईंग. तर चला भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत